वंचितची मवियासोबत अजूनही युती नाही, इतर पक्षांकडून बैठकीला बोलावल्या जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन। दिल्लीतील केंद्रीय मंत्रालयातील सचिवांची पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत महत्त्वाची बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी सरकारची ही शेवटची बैठक। भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 34 केंद्रीय मंत्री पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पंतप्रधान मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून मैदानात। भव्याचे जागा वाटपाबाबत एकमत असल्याची सूत्रांची माहिती, तिन्ही पक्षांकडून वरिष्ठांना अहवाल सादर, वंचितला 4 जागा सोडण्यासाठी घटक पक्षांची तयारी असल्याची माहिती। जरांगे पाटील आजपासून 3 दिवसाच्या संवाद दौऱ्यावर, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, 5 मार्च रोजी बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश। घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना निवडणुकीची भीती वाटते, संसदेत जाण्यासाठी त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारलाय, पंतप्रधान मोदींची बिहारमधील सभेत राजद काँग्रेसवर टीका। छगन भुजबळांना विशेष न्यायालयाच्या वतीने जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द, भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने करण्यात आले होते वॉरंट जारी। संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन सोहळा, राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल, मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार। चिपळूण भाजप प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेणार, भाजप प्रवेशाच्या चर्चावर नवनीत राणांची प्रतिक्रिया, एनडीएचा घटक असल्याने युवा संमेलनात उपस्थित राहणार, राणांचं वक्तव्य। हिंगोली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा, हिंगोली लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सचिन नाईकांचं नाव। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता राज ठाकरे शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। शरद पवार दुसऱ्या दिवशीही बारामती दौऱ्यावर, गोविंद बागमध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी नागरिक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी। अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक, 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार सर्किट हाऊस येथे घेणार बैठक। मुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर, सकाळी 11:30 वाजता देणार मेळघाट हॉट प्रकल्पात सदिच्छा भेट। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा 12 मार्च रोजी नंदुरबारमध्ये, तर 17 मार्चला दादर चैत्यभूमीत होणार न्याय यात्रेचा समारोप। जेएसडब्ल्यू कंपनीला जयगड किल्ल्यातील समुद्रातील काम थांबवण्याचे आदेश, जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे गेल्याच्या तक्रारीनंतर पुरातत्व विभागाकडून दखल। मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक दरम्यान लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार। मुलुंडमध्ये पीएपी आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात शनिवारी जाहीर सभेचं आयोजन, 7 मार्च पासून पीएपी प्रकल्पाच्या समोर मुलुंडकर साखळी उपोषणास बसणार। पुणे विभागाकडून 14 आगारांमधील 500 एसटी बसेसचे सीएनजी मध्ये रूपांतर, प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय। मुळशीत सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आज वीज पुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी तालुक्यातील काही गावात वीज पुरवठा राहणार बंद। एल निनोमुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार, येत्या 3 महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाण्याची शक्यता। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकाने सुरू करण्यास परवानगी, वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी देत केली 3 कंपन्यांची निवड। ठाण्यात पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून 17 मुलीसह महिलांवर अत्याचार, 7 जणांच्या टोळीला अटक, टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।